नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या क्लासचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण कशा पद्धतीने पेन्सिलने रेषा ज्या आहेत त्यांना आकारामध्ये कसं घेता येईल याचा अभ्यास करणार आहोत। ज्या मुलांना चित्रकलेची आवड नाहीये विशेष अशी, पण ज्यांना 10वीला चित्रकलेचे जे ग्रेड आहेत तर त्याची ABC या पद्धतीने त्याचे मार्क हे चित्रकलेच्या अनुषंगाने जर मिळाल्यानंतर तुम्हाला ते जर सर्टिफिकेट मिळालं तर तुमच्या 10वीच्या रिझल्टमध्ये त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होतो। आणि त्यासाठी आज आपण सोप्या पद्धतीने चित्रकलेला अभ्यासूया, ज्यामुळे तुम्ही चित्रकलेची परीक्षा देऊ शकाल। तर त्याची सुरुवात आपण करत आहोत। यासाठी सगळ्यात आधी तुमचं मन तुम्ही शांत करायला पाहिजे। मन शांत करत असताना तुम्हाला वेगवेगळे विचार मनामध्ये आले पाहिजे की आपण खूप छान करणार आहोत, आपल्याला चांगलंच जमणार आहे, इतकी पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि त्याचा तुम्हाला इथे अभ्यास करावा लागेल। चला मग सुरू करूया। इथे आपण विविध आकार पाहत आहोत, जसं की इथे त्रिकोण दिसतोय आपल्याला। त्रिकोण हा एकसारख्या रेषांचा असतो, ज्याचं माप हे एकसारखं असतं आणि त्याच त्रिकोणाची उंची आपण इथे कमी करत गेलो आहोत। बघा, या पद्धतीने जर आपण कामाला सुरुवात केली आणि छोटे त्रिकोण जे मापाला वेगवेगळे आहेत आणि पहिल्यापेक्षा दुसरा हा लहान आहे असं करत इथे थेट शेवटपर्यंत गेलेलो आहोत। यामुळे काय फायदा होतो, तर यामध्ये जो आकार आहे त्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे प्रत्येक दुसऱ्या ह्याच्यामध्ये, तर याचा आपल्याला इथे अभ्यास चांगल्याने करता येतो। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथे खूप लक्ष केंद्रित करावं लागतं काम करत असताना। कुठलाही आकार हा खूप लहान किंवा खूप मोठा होता कामा नये, त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची एक प्रकारे सवय लागते। त्याच पद्धतीने आपण इथे वर्तुळाचं पण केलेलं आहे। पहा, वर्तुळासाठी पण तसंच केलेलं आहे की पहिला वर्तुळ हा मोठा आहे, त्यानंतर दुसरा थोडा लहान आहे, तिसरा त्याहीपेक्षा लहान आहे। तर या पद्धतीने तुम्हाला काम करण्याची गरज आहे। जे अगदीच नवीन आहेत चित्रकला या विषयामध्ये, ज्यांना विशेष आवड नाहीये किंवा तेवढं प्रोत्साहन नाही मिळालंय लहानपणापासून, तर अशा मुलांनी या पद्धतीने काम करायला पाहिजे। आणि कठीण असं काहीच नसतं चित्रकलेमध्ये, सर्व अभ्यास हा रेषांवरच असतो, ज्या लहानपणापासून आपण पाटीवर काढत असतो त्याच रेषा आपल्याला इथे वापरायच्या आहे। तुम्ही पाहू शकतात इथे एक असा आकार घेतलेला आहे की ज्यामध्ये अर्धगोल वरच्या बाजूला जेवढा गेलेला आहे तेवढाच तो खालच्या बाजूला गेलेला आहे। किती प्रमाणात वरती रेषा न्यायची, किती प्रमाणात त्याच पद्धतीने खालती आणायची, याचा इथे आपल्याला अभ्यास करता येतो। आणि एक विशिष्ट लय, जी रेषेची विशिष्ट लय आहे ती इथे दाखवता येते। आता आपण या पद्धतीने कसं काम केलेलं आहे ते पाहूया। सगळ्यात आधी एक त्रिकोण काढायचं आहे। जर त्रिकोण काढण्याची पण कशा पद्धतीने काढला पाहिजे असा पण काही विषय असेल तर सोपं आहे। वरती एक बिंदू घ्या, त्याच्या दोन्ही बाजूला 2 बिंदू घ्या आणि ही जी रेषा आहे तुम्हाला इथे जोडायची आहे। इथे त्रिकोण तयार होतोय। जे अगदी लहान मुलं आहे त्यांच्यासाठी बेसिक आहे हे, की यामध्ये तुम्हाला असे 3 बिंदू घ्यायचे आहेत, तिन्ही बिंदू रेषांनी जोडायचे आहेत, तेव्हा जाऊन असा त्रिकोण तयार होणार आहे। पुढच्या कामामध्ये काय करायचं, थोड्या अंतरावर घ्या बिंदू आणि त्रिकोण काढा। बरोबर, यानंतर काळजीपूर्वक थोड्या अंतरावर घ्या बिंदू, त्रिकोण काढा। याच पद्धतीने इथे पण आपल्याला करायचंय, थोड्या अंतरावर घ्या बिंदू, त्रिकोण काढा, थोड्या अंतरावर घ्या त्रिकोण, ज्याचं अंतर हे कमी होत जाणार आहे। जे आपण पाहतोय की याचं अंतर इथे कमी होत चाललंय। या पद्धतीने आकार हे लहान होत चाललेले आहेत, एकसारखे आहेत मात्र। यासाठी तुम्ही पेन्सिल अगदी हलक्या हाताने वापरण्याची गरज आहे। जेव्हा तुम्ही हलक्या हाताने पेन्सिल वापराल तेव्हा ती हलकी पुढे जाते। जर तुम्ही जास्त दाब देऊन पेन्सिलवर काम केलं तर आकारही विचित्र यायला लागतात आणि मग तिथे मूड जाण्याची शक्यता असते। या पद्धतीचा सराव किमान एक पानभर तुम्ही केला पाहिजे।
तुमच्या आकारांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल लगेचच। यानंतर हे जे वर्तुळ दिसतात आपल्याला त्याचा भाग जो आहे त्यामध्ये पहिला वर्तुळ हा व्यवस्थित काढलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा काढूया, त्यानंतर तिसरा, त्यानंतर अजून एक। वर्तुळाची पण प्रॅक्टिस करावी लागते। लहान होत जाणारे आकार, बऱ्याच मुलांना वर्तुळ काढता येत नाही, तसा तो कठीण नसतो। लक्षात ठेवायचे वर्तुळ जो असतो त्याचे दोन भाग होत असतात कायम। यातला पहिला उजवीकडचा, दुसरा डावीकडचा, ज्यात दोन्हीही भाग सारखेच असतात, दोन्हीही भाग अगदी सारखे असतात। त्यामुळे काय करू शकतात तुम्ही, सोप्या पद्धतीने काढण्यासाठी एक उभी रेषा काढून उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला एक भाग आणि दुसऱ्या बाजूला एक भाग म्हणजेच अर्धगोल, या पद्धतीने ही प्रॅक्टिस तुम्ही करू शकतात। या पद्धतीने तुम्हाला जमायला लागलं की त्यानंतर तुम्ही अखंड असा वर्तुळ काढण्याची सवय लावा, त्याने तुमचं काम अधिक सोपं होईल। कामामध्ये तुम्हाला एक विश्वास येईल की आपल्याला या गोष्टी जमायला लागल्या। आता आजचा आपला दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसामध्ये आपण आकारांमध्ये बदल केलेला आहे, ज्याचा फायदा पुढच्या आपले जे स्केचेस येणार आहेत पुढचे, जे अगदी कठीण वाटणारे आहेत तुम्हाला, ते कसे सोपे करून काढू शकतो हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल। इथे तुम्हाला याचा सराव करायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला दिसतंय की एक आकार या बाजूने गेलेला आहे आणि त्याच सारखा दुसरा आकार मात्र या बाजूने आलेला आहे। दोन्ही आकार सारखे आहे। हातावर कंट्रोल कशा पद्धतीने करता येईल याचा हा अभ्यास आहे। कधी कधी रेषा चुकते, बाजूला जाते, त्यातून वेगळा आकार तयार होतो। तसं होऊ न देता या पद्धतीने तुम्हाला आकार काढायचा आहे। रेषेकडे लक्ष देता आलं पाहिजे। ते कसं करता येईल, तर ही जी रेषा काढलेली आहे ही इकडे किती वळालेली आहे, कुठे रेषा थांबून पुन्हा आतमध्ये आलेली आहे, त्याच पद्धतीने उलट दिशेने रेषा किती वळालेली आहे, कुठे थांबून पुन्हा आतमध्ये आलेली आहे, याचा अभ्यास करायचा आहे। या पद्धतीने तुम्ही जर काम करत राहिलात, नक्की तुमच्या चित्रांमध्ये खूप मोठा फरक दिसेल। हे बेसिक सगळ्या वयोगटासाठी आहे। ज्यांना चित्रकलेची आवड आहे अशा प्रत्येक वयोगटासाठी या पद्धतीचं काम करणं आवश्यक आहे आणि हळूहळू नक्कीच कामामधली सुधारणा आपल्याला दिसेल। वयाचं बंधन नाहीये चित्रकलेला, तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी चित्रकला शिकू शकतात। मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या पद्धतीचा व्हिडिओ जर तुम्हाला खूप आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा। उद्या पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ टाकण्यामध्ये येईल, ज्यामध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने चित्र शिकवलं जाईल। पेन्सिल आणि चित्र या पद्धतीने काम केलं जाणार आहे। तर नक्की वाट बघा उद्याच्या व्हिडिओची। धन्यवाद।